जय गुरुदेव परिवार ग्लोबल फाउंडेशन शिवणे उत्तम नगर पुणे महाराष्ट्र यांच्या वतीने भोर तालुक्यातील बसरापूर इथं ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी सायकल दान उपक्रम उत्साहात पार पडला। हा कार्यक्रम भोर एज्युकेशन सोसायटीचे राजा रघुनाथराव विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय बसरापूर इथं आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाचं आयोजन श्री जाणाई देवी मंदिर सभागृह बसरापूर इथं करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक डॉक्टर श्रीराम चव्हाण होते। यावेळी पूज्य गुरुदेव पंडित मुकुटधर शर्मा, श्री क्षेत्र काशी कामाख्या धाम, मुख्याध्यापक लक्ष्मण भांगे, प्रकल्प सल्लागार प्रशांत चितळे, सरपंच नीलमताई झांजले, ॲडव्होकेट स्मिता देशमुख, उपेंद्र बोडसर सीए, प्रोफेसर डॉक्टर सुभाष राठोड, डॉक्टर गणेश पवार, प्राध्यापक मेहता मॅडम, चंद्रकांत निगडे, स्मिता निगडेताई, धनश्री कुलकर्णी, समीर मापुसकर, रंगनाथ सहाणे, किरण सर, ज्ञानेश्वर तसेच विविध मान्यवर, शिक्षक वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। भविष्यात सुमारे 350 सायकलींचं वाटप करण्याचा संस्थेचा संकल्प असल्याचं श्रीराम चव्हाण यांनी सांगितलंय। भाग्यसरांचं पत्र आलं तेव्हा सर गरजू मुलं आहेत ते खेड्यापाड्यातले ते 2-2, 3-3, 5-5 किलोमीटर पायी चालत येतात। तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण हे सायकली देणं गरजेचं आहे, कारण त्यांचा सायकलीमुळे काय होईल, त्या मुलांना शाळेत वेळेवर पोहोचता येईल, त्यांना अभ्यासाला वेळ मिळेल, त्यांचं येणं जाणं सुखकर होईल आणि पुढच्या शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि ही मुलं अभ्यासू आणि होतकरू गरजू मुलं आहेत सगळी। तर ह्या सगळ्या मुलांना आपण आपल्या जय गुरुदेव परिवार ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून आपण सायकलीचं आज प्राथमिक स्वरूपात 5 सायकलींचं वाटप करतोय। ऍक्च्युली अजून एक 10 सायकली आलेल्या आहेत सर आपल्याकडे, फक्त त्या कलेक्ट करणं, रिपेअरिंग करणं हा एक पार्ट आहे थोडासा पुढचा। आता हा उपक्रम मला वाटतं दर महिन्याला चालू राहील। आज या ठिकाणी कार्यक्रमाच्या शेवटी माननीय प्रशांत चितळे सर आपल्याला गो आधारित शेती या संदर्भात, या प्रकल्पाच्या संदर्भात तसेच जोशी सर आमचे दोन्ही मान्यवर आपल्याला थोडक्यात माहिती देतील। मी सर्व गावकऱ्यांचे, माननीय भांगे सरांचे, सर्व समस्त गावकरी सरपंच मॅडम, त्याचबरोबर आमचे पुण्यातले सर्व सहकारी गुरुबंधू आमचे माननीय चितळे सर, सरांचा स्टाफ पूर्ण आहे आपल्याबरोबर सदोदित असणार आहे। सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि यानंतर तुम्हाला पुढच्या प्रोजेक्टची माहिती माननीय चितळे सर आणि इतर सहकारी देतील। गेल्या पाठीमागचा उद्देश असा आहे की बसरापूर ते आरा विद्यालय जरी 2-2.5 किलोमीटरचं अंतर असलं तरी कोणत्या प्रकारची वाहतुकीचं साधन नाही। विद्यार्थ्यांना बसरापूर पासून राजा रघुनाथराव विद्यालयापर्यंत चालत यावे लागते आणि मग कुठेतरी विद्यार्थ्यांचा हा जो काही पायपीटीचा त्रास आहे तो त्रास वाचावा आणि म्हणून पुण्यामध्ये या संस्थेच्या माध्यमातून अनेक संस्थांमध्ये, अनेक सोसायट्यांमध्ये जे काही अनेक सायकली आहेत की त्या सायकलींचा वापर होत नाही, तर त्या दान रूपाने त्या सायकली गोळा केल्या जातात आणि जय गुरुदेव परिवार ग्लोबल फाउंडेशन त्या सायकली व्यवस्थेमध्ये दुरुस्त करतात आणि गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात। तर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी पुन्हा त्यांचं या ठिकाणी सरसे स्वागत करतो। मी सुद्धा खेड्यातून आलेलो आहे आणि माझ्या 10वीच्या परीक्षेच्या वेळेला मी 3 मैल चालत जाऊन परीक्षा दिली। मला आठवतंय की माझा गणिताचा पेपर जेव्हा होता त्यावेळेला मला उन्हातनं जाऊन मेमध्ये परीक्षा होती आमची। त्यावेळेला मुख्याध्यापक यांचा शिक्षकांचा संप झाला होता आणि तो जवळजवळ 52 दिवस चालला होता 1978 साली। आणि त्यावेळी मला स्वतःला चालत जाऊन उन्हातून जाऊन आल्यानंतर गणिताच्या पेपरच्या वेळेला ताप आला होता आणि तापामध्ये सुद्धा मी चालत जाऊन आलो। तर विद्यार्थ्यांचे काय कष्ट होत असतील याची थोडीशी मला कल्पना आहे। आणि आज सुद्धा म्हणजे आपण बघतोय की मी 78 सालचा सांगतोय आणि आजची परिस्थिती 2026 साली सुद्धा 2.5 किलोमीटर अंतरावरती आरा स्कूलला या मुलाला चालत जायला लागतंय आणि याची कुठेतरी दखल या फाउंडेशनला झाली आणि त्याच्या माध्यमातून जे पदाधिकारी आहेत आणि चित्रे सर आहेत आणि तुम्ही सगळे प्रिन्सिपल आरा स्कूलचे त्यांनाही जाणवलं आणि त्यातून हे घडतंय। तर यामध्ये एक आपल्याला जाणवतंय की इच्छा म्हणजे काहीतरी करण्याची आणि दानाची इच्छा जी आहे ना ती महत्वाची आहे। उपक्रम राबवताय याबद्दल सगळ्यांचंच कौतुक गावाच्या वतीने आणि ग्रामपंचायतीच्या वतीने सगळ्यांचे खूप खूप आभार।